मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही यावर आज सुनावणी होणार आहे। शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही आणि झालाच तर तो कोणाचा होणार, उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा, या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालयात मिळणार आहे। तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी न देण्याची भूमिका घेतलेली आहे। रीतसर परवानगी मागून सुद्धा महानगरपालिकेनं चाल ढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होतीये। पालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी नेमकी कुणाला परवानगी मिळणार याचा फैसला आज मुंबई हायकोर्टात होणार आहे। प्रशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की दिल्लीत सुप्रीम कोर्टामध्ये मूळ शिवसेना कोणती हा दावा प्रलंबित आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याच मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे की उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट याच्यावर खल सुरू आहे आणि हाच मुद्दा काल मध्यस्थ याचिका दाखल करून सदा सरवणकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये उपस्थित केलाय। अर्थात निमित्त आहे दसरा मेळावा, शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळावं। शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी हे दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे सदा सरवणकर। त्यामुळे मी आणि मूळ शिवसेनेतनं आम्हीच मूळ शिवसेना आहोत आणि उद्धव ठाकरे गटाकडनं सदा सरवणकर यांच्यावर कोणती कारवाई सुद्धा झाली की या त्यांच्या जमेच्या बाजूने त्यांनी मध्यस्थ याचिका दाखल केली आणि अर्थात ती कोर्टानं दाखल करूनही घेतली। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय आणि याचमुळे एकत्रित तिघांची सुनावणी बीएमसीच्या माध्यमातून सुद्धा काल कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं सादर केलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी दोघांना सुद्धा परवानगी नाकारण्याचे स्पष्ट संकेत दिले। अर्थात पोलिसांचा रिपोर्ट त्यासाठी महत्त्वाचा आहे। आज पोलिसांचा रिपोर्ट यासाठी कोर्टामध्ये अपेक्षित आहे आणि कोर्टाच्या माध्यमातून मूळ शिवसेना कोणती या मुद्द्यावर पुन्हा एकदा खल होऊ शकतो। अर्थात दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान हे कोणालाच देऊ नये अशा प्रकारची भूमिका बीएमसी प्रशासनानं घेतलेली आहे। पण यापूर्वीचा जर का इतिहास बघितला अजिंक्य, तर हायकोर्टाकडनं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने परवानगी घेतल्याचा इतिहास आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या इतिहासाची पुनरावृत्ती होते का, कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर हायकोर्ट ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी ढकलते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांचा से सुद्धा आज महत्त्वाचा आहे जो कोर्टात दाखल होऊ शकतो। अजिंक्य, या आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं, कुणाच्या बाजूने निकाल कोर्ट देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत, धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आटापिटा करतायत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे। ऐन वेळेला उद्धव ठाकरे समर्थकांना कात्रजचा घाट दाखवत दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचं शिंदे समर्थकांचं प्लॅनिंग असल्याची माहिती आता हळूहळू बाहेर येऊ लागलेली आहे। एकनाथ शिंदे समर्थकांच्या सूत्रांच्या दाव्यानुसार शिंदे गटानं बीकेसी मैदान हे बसेसच्या पार्किंगसाठी बुक केलंय। ज्या अर्थी बीकेसी मैदान पार्किंगसाठी बुक केलंय त्या अर्थी मेळाव्याचं ठिकाण हे दुसरं असण्याची शक्यता आहे। शिंदे समर्थकांचं बैठकीचं ते ठिकाण कदाचित शिवाजी पार्क तर नाही ना, अशी चर्चा सुद्धा आता सुरू आहे। बीकेसी मैदानासह शिवाजी पार्कही शिंदे गटाला जर मिळालं तर उद्धव ठाकरे गटासाठी पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा एक खूप मोठा धक्का असू शकतो। राज्यभरातनं तब्बल 10,000 बसेस शिंदे गटाच्या समर्थकांकडून बुक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। प्रत्येक जिल्ह्यातनं दसरा मेळाव्यासाठी जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा हा नेमका कोणत्या मैदानावर होणार याबद्दलची चर्चा सुरू असतानाच कदाचित शिंदे समर्थकांकडून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेतला जाऊ शकतो की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठीचा मेगा प्लॅन नेमका काय पाहूया। संपूर्ण राज्यातनं 10,000 बसेस मुंबईमध्ये दाखल होणार आहेत।
प्रत्येक जिल्ह्यासाठी तब्बल 250 ते 300 बसेसचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. नागपूर, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक आणि कोल्हापूरमधनं ट्रेननं कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मिळतेय. अनेक खासगी गाड्या सुद्धा शिवसैनिकांकडून आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, कारण मुंबई महानगरपालिकेनं मेळाव्यासाठी हे मैदान द्यायला नकार दिलाय. खरं तर शिवसेना आणि शिंदे समर्थकांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती, पण आता सगळं हायकोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. शिवतीर्थावरून शिवसेनेची कोंडी, बीएमसी कडून मैदान देण्यास नकार, शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय. कारण दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाला मैदान उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेनं साफ नकार दिलाय. ही परवानगी नाकारताना विधी विभागाशी सल्लामसलत केल्याचा दावा महापालिकेनं केलाय. तसंच मुंबई पोलिसांकडूनही महापालिकेनं अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याचा दावा महापालिकेनं केलाय. छत्रपती शिवाजी पार्क मैदान जे आहे पार्क, ते मैदानामधले 6 प्रोग्राम हे महानगरपालिकेच्या खातीरमध्ये येतात. परंपरेनुसार कायम ते देत आले, पण रडीचा आणि कळीचा डाव खेळला जातोय. ज्या वेळेला आम्हाला शिंदे गट तिकडे मागतोय, ही स्क्रिप्ट ऑन भाजपाची आहे, पण शिंदे गट ती स्क्रिप्ट चालवत आहेत. शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेनं 22 ऑगस्टला महापालिकेकडे अर्ज केला होता. दरम्यान 8 दिवसांनी शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली. एकाच वेळी 2 अर्ज दाखल झाल्यामुळे महापालिका कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे. आमचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी तयार केलेली ती परंपरा आहे आणि ती परंपरा कायम ठेवण्याचा अधिकार हा प्रत्येक शिवसैनिकाला आहे. आणि सर्वात जर कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रामधला कोण शोधायचा असेल तर स्वतः ते शिंदे साहेब आहेत. एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास महापालिकेनं नकार दिलाय, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांना बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यास MMRDAनं परवानगी दिलेली आहे. खरं तर शिंदे समर्थकांपाठोपाठ शिवसेनेनंही बीकेसीतील मैदानासाठी MMRDAकडे अर्ज केला होता. मात्र शिवसेनेचा अर्ज MMRDAनं फेटाळलाय. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. आता शिवाजी पार्क मैदानाविषयी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय कोणता निकाल देतं यावर सेनेच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही भेट झाली आहे. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा सुरू होती. यावेळेला दोघांमध्ये शिवसेना ठाकरे सोबत असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी, दसरा मेळावा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान राज्यातल्या विकास कामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत, ती म्हणजे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहण्याची आता शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दसरा मेळाव्यामध्ये शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे आणि यातच या मेळाव्यासाठी म्हणून शिंदे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रणाची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा जो दौरा आहे तो आता अचानक लांबल्याचं दिसतंय आणि म्हणूनच अशी चर्चा आहे की दसरा मेळाव्याला मोदी आणि शहा यांना आमंत्रित करण्यासाठी हा दौरा आता वाढलेला आहे. त्यामुळे मेळाव्यामध्ये शिंदे गटाच्या व्यासपीठावर
पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिसणार का, अशी चर्चा आता सुरू आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरनं शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये सध्या जो संघर्ष सुरू आहे तो अक्षरशः टिपेला पोहोचलाय आणि आता हे प्रकरण हायकोर्टामध्ये गेलंय. मात्र दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या भूमिकेच्या अनुषंगानं शिवसेना पक्ष संघटनेवरील आपला हक्क मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडनं केला जातोय. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. दसरा मेळाव्याआडून वर्चस्वाची लढाई. सेनेच्या दाव्यावर शिंदे समर्थकांचा आक्षेप. दसरा मेळाव्यावरून जोरदार रस्सीखेच. दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावं म्हणून शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. मात्र या मैदानावरून आता शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये पक्ष संघटनेवरच्या वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकही आक्रमक झालेले आहेत. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्यामुळे हा वाद चिघळलाय. दरम्यान शिवसेनेनं या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. मात्र आता शिवसेनेला सुधारित याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा तेच गेले होते का? सांगा ना मग. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा कोण करत होतं दसरा मेळाव्याचं? म्हणजे वाह्यात काय पण कारणं सांगायची. मैदानावरून सुरू असलेल्या संघर्षात आता खरी शिवसेना कुणाची हा नवा वाद पुन्हा समोर आलेला आहे. आपलीच खरी शिवसेना असल्यामुळे आपल्यालाच दसरा मेळाव्यासाठीचं मैदान मिळावं अशी याचिका शिंदे समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे. मात्र शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेसाठी अर्ज करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. मुळात सदा सरवणकर जे विभाग प्रमुख आहेत, आज स्वतः ते शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या सहीनेच आजपर्यंतच्या परवानग्या मागितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही की सदा सरवणकरनी परवानगी मागितली. शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी आग्रही असल्यामुळं हा वाद आणखी चिघळलाय. मात्र मैदानाचा हा वाद आता शिवसेना पक्ष संघटनेवरील दाव्यावर येऊन पोहोचलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे समर्थक शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये सरवणकर यांच्या उपस्थितीत शिंदे समर्थकांची बैठक सुरू होती आणि ही बैठक संपल्यानंतर सदा सरवणकर बाहेर आले तेव्हा ठाकरे गटाचे शिवसैनिक शिवसेनेच्या शाखेसमोर उभे होते. यावेळेला शिवसैनिक आणि सरवणकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली. मात्र उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला. दरम्यान सरवणकर यांच्या तक्रारीनंतर 3 ठाकरे समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी गणपती विसर्जनादरम्यान प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटादरम्यान राडा झालेला होता. तेव्हा दादर पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला होता. पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान सरवणकर यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातनं गोळी झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलेला होता. एकूणच दसरा मेळाव्याआधी दुसऱ्यांदा शिवसैनिक आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे. त्यांनीच मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये आणि गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रूपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. तुम्ही अजून सुटला नाहीत, ईडी तुमच्या मागे आहे असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले. 2.5 वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना किती मदत केली असा सवालही त्यांनी विचारलाय. भारतीय जनता पक्षात वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना
जागेवर पुढे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे. यापुढे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्यानं जराही केसाला धक्का लागला ना तर महाराष्ट्रात फिरूनच दाखव, बघू आपण काय ते. तुम्ही आता हे रे अमू आसमान दाखवा. अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का, गटप्रमुख आहेत का, काही उचलली जीभ लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो. अरे अवकात आहे का. एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इनकाउंटर होत होते, जेलमध्ये जात होते, हे कुठे होते. आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे, कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला, कोणाला. पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला. याला मराठीत म्हण आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले तेव्हा मी म्हणालो होतो एक वाक्य, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, आयत्या बिळावर. केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून, निराशेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे. मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. त्यांच्या जुहूमधल्या अधीश या 7 मजली बंगल्यातल्या बेकायदा बांधकाम नियमित करायला मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. राणेंच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. राणेंच्या अधीश बंगल्यासंदर्भातील याचिका फेटाळताना कोर्टानं मुंबई महानगरपालिकेला कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या मौजे मुरुड इथं उभं राहिलेल्या साई रिसॉर्टचा वाद इतक्यात काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दापोली इथल्या साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाच्या विरोधात रिसॉर्टच्या मालकानं उच्च न्यायालयात धाव घेतली असून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रिसॉर्टच्या मालकाला तातडीचा दिलासा द्यायला नकार देताना याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याचं कोर्टानं मान्य केलंय. त्यानुसार या प्रकरणी आता सोमवारी सुनावणी होणार आहे. सदानंद कदम हे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांचे मित्र आहेत. परब यांच्याकडूनच कदम यांनी जमीन विकत घेत त्यावर रिसॉर्टचं बांधकाम केलेलं आहे. परळी, बीड, नगर या रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वेगाडी धावेल आणि याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या या रेल्वे मार्गावरच्या उद्घाटनानंतर आता नियमित रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. बीड वासियांसाठी खरं तर हा एक खूप मोठा दिवस आहे असं म्हणावं लागेल, कारण नगर ते आष्टी दरम्यान आता रेल्वे धावणार आहे, प्रवासी रेल्वेगाडी धावणार आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून खरं तर या मार्गावर प्रवासी रेल्वेगाडी धावण्याची जी प्रतीक्षा आहे ती आता बीड वासियांची संपणार आहे. हा रेल्वे मार्ग नेमका कसा असेल याची आपण माहिती जाणून घेऊया. अहमदनगर ते परळी या रेल्वे मार्गाची लांबी 261 किलोमीटर इतकी आहे. नगर ते आष्टी 67 किलोमीटर मार्गावर रेल्वे धावणार आहे. या मार्गावर 6 स्थानकं आहेत. नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा आणि कडा ही स्थानकं असतील. नगरहून पहिली ट्रेन दररोज सकाळी 7:45 सुटेल, तर आष्टीमधून सकाळी 11 वाजता ही रेल्वेगाडी सुटणार आहे. या रेल्वे मार्गावर आता पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावणार आहे. अनुषंगानं
उद्घाटनाचा कार्यक्रम होतोय याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता, मात्र आता वेगानं या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं गेलं आणि आता याचं उद्घाटन आजपासून केलं जाणार आहे आणि रेल्वे गाडी धावणार आहे। खरं तर बीडवासियांसाठी खूप मोठा दिवस आहे। सिद्धार्थ, काय सांगता येईल याबद्दल? निश्चितपणे तुम्ही आधी जसं म्हटलंय हा प्रकल्प रखडला होता, तो खरंच रखडला होता, मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही, कारण नगर ते परळी अशा पद्धतीचा हा रेल्वेचा प्रकल्प आहे। मात्र तो आता पहिला टप्पा नगर ते आष्टी 61 किलोमीटरचा टप्पा सुरू होत आहे आणि आपण बघतोय माझ्या पाठीमागे नवीन रेल्वे आहे, न्यू आष्टी रेल्वे स्थानकाचं नाव आणि नवीन रेल्वे आहे ही याचा शुभारंभ होणार आहे। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते या रेल्वेचा शुभारंभ होणार आहे। सध्या डेमो म्हणून ही गाडी 75 किलोमीटर एवढ्या वेगानेच धावेल, कारण नवीन ट्रॅक आहे आणि नवीन सगळं असल्यामुळं आणखी वेगाची मर्यादा घालण्यात आलेली आहे। आणि आज जरी शुभारंभ होत असला तरी रेग्युलरली उद्यापासून या रेल्वेची जी आहे सुरुवात होईल। उद्या सकाळी पहिली रेल्वे जी आहे नगरला जाईल आणि ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता, जवळपास 3 ते 4 निवडणुका या प्रकल्पावर या जिल्ह्यासाठी राजकारणाचा विषय ठरला होता, मात्र आता या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत। पहिला टप्पा का होईना 61 किलोमीटरचा हा सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकतो या पेंडॉलमध्ये त्याचा शुभारंभ होणार आहे। भव्य दिव्य हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि निश्चित मराठवाड्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आपण बघतो या ठिकाणी जे आहेत प्रीतमताई मुंडे सुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि आपल्याला माहीत आहे की त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून याचा लढा दिला होता आणि अनेकदा त्यांनी संसदेमध्ये याबद्दलचे विषय उपस्थित करून या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी जो आहे एकंदरीतच बघतोय आपण ताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चितच हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे कुठल्याही एका पर्टिक्युलर माणसाचं स्वप्न नसून संपूर्ण जिल्ह्याचं स्वप्न होतं, ते आज पूर्णत्वास जाण्याची एक मोठं पाऊल त्या दृष्टीने पडलेलं आहे पुढे। निश्चितच आनंद आहे, पण त्याचबरोबरीने इथे थांबायचं नाही, पुढचं स्टेशन गाठायचं ही जबाबदारीची जाणीव। 2 प्रश्न होते, हा पूर्ण प्रकल्प परळीपर्यंत आहे, एक टप्पा सुरू झाला आहे, पुन्हा एवढेच आणखी संघर्ष करावा लागेल का तुम्हाला परळीपर्यंत? संघर्ष हा आम्हाला कधी करावा लागला ज्यावेळी सत्ता भारतीय जनता पार्टीची नव्हती केंद्रात आणि राज्यात। ज्यावेळी सत्ता आली, मोदीजींनी स्वतः या प्रकल्पामध्ये लक्ष घातलं आणि मुंडे साहेबांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या वेळी त्यांनी हा प्रकल्प प्रगती पोर्टलमध्ये घेऊन लवकरात लवकर तो पूर्ण होईल ह्याच्यासाठी सूचनाही दिल्या आणि तेव्हा राज्यातही आमचं सरकार असल्यामुळे गोष्टी फार सोप्या आणि सहज होत्या। मध्यंतरीचा काळ संघर्षाचा राहिला जेव्हा राज्यात सत्तांतर झालं होतं, पण पुन्हा आता सत्तांतर झालेलं आहे आणि हा काळ आमच्यासाठी चांगला आहे, त्यामुळे संघर्ष आता करावा लागणार नाही। प्रकल्पाला जेवढा वेळ लागणं अपेक्षित आहे तेवढाच वेळ। मुंडे साहेबांचा संघर्ष फार मोठा होता, कारण संसदेमध्ये असेल किंवा रस्त्यावर असेल। रेल्वेच्या प्रकल्पात विकासाच्या मी दोघांपैकी कोणाचं उत्तर द्यावं आता? विकासाच्या दृष्टीने कसं बघताय? विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता या जिल्ह्याला आहे आणि जोपर्यंत रेल्वेचं जाळं जिल्ह्यात पसरत नाही तोपर्यंत उद्योगाला किंवा शेतीला सुद्धा तेवढीशी चालना मिळणार नाही। मुंडे साहेबांनी जो संघर्ष या रेल्वेसाठी केलेला आहे त्या संघर्षाचंच आज हे फलित आहे आणि मुंडे साहेबांसारख्या आणखीन बऱ्याचशा लोकांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे। कोणाचंही योगदान आम्ही नाकारणार नाही, पण शेवटी प्रत्येक पिक्चरचा हिरो हा एकच असतो आणि मला वाटतं की या रेल्वेला प्रथम मोठा निधी मिळवून देण्यामध्ये जर हिरोचं काम कोणी केलं असेल तर ते मुंडे साहेबांनी केलं। खरं तर नगरकरांची व्यवस्था झाली, व्याष्टीकरांची व्यवस्था झाली, पण असं म्हटलं होतं की ही थेट मुंबईला रेल्वे गेली तर फार मोठा फायदा होईल। निश्चित माझी स्वतःची ती मागणी आहे। आज कार्यक्रम होतोय म्हणून नाही, तर ट्रायल रनच्या पूर्वीपासून मी दानवे साहेबांना तशी विनंती केली होती, त्या संबंधातलं पत्रही दिलेलं आहे, त्यांच्याशी मी पाठपुरावा यापूर्वीही केला आहे आणि आजही माझी ती मागणी राहणारच आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता भगवान गडावरती सुद्धा सावरगावच्या दसरा मेळाव्याची पंकजा मुंडेंकडनं तयारी सुरू झालेली आहे, काय सांगणार या सगळ्याच्या? भगवान भक्तीगडावरती दसरा मेळावा ही आमची परंपरा आहे, त्याची तयारी दर सालाप्रमाणे यावर्षी पण होतीये, पण आजचा विषय हा रेल्वेचा आहे आणि
रेल्वे हा एक वेगळा भावनिक जिव्हाळ्याचा विषय जिल्ह्याचा असल्यामुळे आज इतर कुठल्या विषयांवरती भाष्य करणं संयुक्त पण बघितलं आपण या ठिकाणी की रेल्वे बीडसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विकासात्मक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचं प्रीतमताई मुंडे यांनी सांगितलं. थोड्या वेळातच या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचा शुभारंभ होईल. बरं सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि खासदार प्रीतम मुंडे यांची देखील प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये पालिकेतल्या सत्ताधारी आदित्य सेनेनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाला हद्दपार करणार अशा बोंबा मारणं सुरू केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झालाय असा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केलाय. अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामं रखडल्यानं त्यांनी भाडं सुद्धा देणं बंद केलंय आणि अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीनं ठोस पावलं उचलत जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात एक पत्र लिहत आमदार नितेश राणे यांनी लक्ष घालण्याची विनंती केलेली आहे. विकासकांमुळे मराठी माणसाची अडवणूक होतीये अशा आशयाचं हे पत्र आहे जे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे. सत्ताधारी आदित्य सेनेनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि मराठी माणसाला हद्दपार करणार अशा बोंबा मारणं सुरू केलंय असा आशय या पत्रामध्ये आहे. स्वतः या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. नितेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे. विकासकांच्या अनुषंगानं त्या मुद्द्यावर अनेक प्रकल्प जे रखडले त्या मुद्द्यावर देखील आपण भाष्य केलेलं आहे. काय नेमकं याबद्दल आपल्याला सांगायचंय, काय नेमकी आपली बाजू आहे या संदर्भातली? आमचा मुद्दा असा आहे की आता जसं निवडणुका जवळ येतील तसं मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार किंवा मुंबई तोडण्याची भाषा आता सुरू झालेली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की वर्षानुवर्ष मुंबईला नेमकं कोणी तोडलं तर ह्याच लोकांनी तोडलेलं आहे, ठाकरे लोकांनी तोडलेलं आहे, लक्षात घ्या. आता जो मुंबईतला राहणारा जो मराठी माणूस आहे तो वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, विरार कोणामुळे गेला तिकडे? इथे मुंबईमध्ये राहून त्याला आर्थिक सक्षम त्याला का केलं नाही? त्याचबरोबर ह्या सगळ्या लोक आज मुंबई महापालिकेमध्ये जेव्हा ह्या शिवसेनेची ह्या ठाकरेची सत्ता होती तेव्हा सगळ्यामध्ये टक्केवारी आणि भागीदारी हे दोनच विषय होते. तुम्हाला एक आकडे म्हणून सांगतो, जवळपास 950 कोटी आज थकलेले आहेत विविध विकासांकरची जे त्यांना आज मुंबई महापालिकेला परत द्यायचे आहेत. मग हे विकासक कोणाच्या जवळचे आहेत, कोणाची भागीदारी आहे, कोणाची टक्केवारी आहे त्यांच्यामध्ये, आणि या सगळ्याची चौकशी आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. लागले तो गुन्हे पण दाखल करतील. पण मुद्दा आमचा असा आहे की मुंबईला खऱ्या अर्थाने कोणी तोडला असेल तर ह्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या भागीदारी असलेल्या लोकांनी तोडलेला आहे. आणि त्याचमुळे आज मुंबईतला राहणारा मराठी माणूस तुम्हाला वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीमध्ये दिसतो. पण नितेशजी, आपण कारवाई करण्याची जी मागणी केली आहे ही कारवाई नेमकी कोणत्या स्वरूपात अपेक्षित आहे, कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि तातडीनं या सगळ्या भाडेकरूंना जे खरं तर ज्यांची भाडी थकवली गेली आहे त्या विकासकांकडनं, अडवणूक सुरू आहे या विकासकांकडनं, त्यांना तातडीनं दिलासा देण्याच्या अनुषंगानं नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? माझं म्हणणं आहे की आज सगळे जे आकडे आहेत, सगळी जी माहिती आहे आज मुंबई महापालिकेच्या इकडे आहे. ती माहिती आज राज्य सरकार म्हणून आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मागवण्याचं काम करतायत. एकदा ते सगळे आकडे आमच्याकडे आल्यानंतर नेमकं हे विकासक कोण आहेत, त्यांची कोणाबरोबर त्यांचे उठणं बसणं आहे आणि त्यांनी नेमकं का थकवलं आहे त्या सगळ्याची माहिती आली पाहिजे. उदाहरण बीएसटीला बेस्टसाठी प्रत्येक डेपो मागे 250-300 कोटी थकवलेले आहेत. आता हे कोणाचे आतापर्यंत मग हे विकासक कोणाच्या जवळचे होते आणि का थकवले आहेत? आणि मुंबईवर अगर तुमचं खऱ्या अर्थाने प्रेम होतं तर तुम्ही मुंबईचे हक्काचे पैसे का परत दिले नाही?
विविध व्यावसायिक आहेत जे वर्षानुवर्ष हे प्रोजेक्ट चालवत आहेत, हा. त्याच्यामध्ये मुंबईतला राहणारा मराठी माणूसच आहे. पण आज ते प्रकल्प 1% पुढे जात नसल्यामुळे मुंबईत तो मराठी माणूस आज मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे. हां, म्हणून मी सुरुवातीलाच बोललो ना, मुंबई तोडणं, बरं. खऱ्या अर्थाने मुंबईला तोडलं कोणी, मुंबईतला राहणारा मराठी माणूस हद्दपार केला कोणी, तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनीच केलेलं आहे. म्हणून त्यांनी तोडण्याची भाषा करू नये. आता मुंबईतला राहणारा मराठी माणसाचा टक्का वाढवायचा कसा, हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या कामातून करतील. बरं, नितेशजी खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबई उच्च न्यायालयानं रुपी बँक आणि बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला कोर्टानं 4 आठवड्यांसाठी म्हणजेच 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाच्या विरोधात बँकेनं केंद्रीय अर्थ मंत्रालयातही दाद मागितली असून त्यावर 17 तारखेलाच सुनावणी अपेक्षित आहे. आणि हे लक्षात घेत हायकोर्टानं आरबीआयच्या निर्णयाला ही स्थगिती दिल्याची माहिती मिळतेय. आरबीआयच्या आदेशाविरुद्ध तसंच आदेशाला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी बँकेनं अर्थ मंत्रालयातल्या सहसचिवांपुढे अपील दाखल केलेलं आहे. आणि यानंतरची एक मोठी बातमी सोलापूरमधली. आरबीआयनं सोलापूरमधल्या द लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेचा परवाना रद्द केलेला आहे आणि त्यामुळे आजपासून बँकेच्या सगळ्या सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि याचा फटका बँकेच्या तब्बल 94,000 ठेवीदारांना बसलाय. या खातेदारांना बँकेचे व्यवहार करता येणार नाहीयेत, मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळतील असं आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आलेलं आहे. ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. सहकारी बँकेकडे पुरेसं भांडवल नसल्यानं सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नसल्याचं आरबीआयनं सांगितलं. सोलापुरातील सर्वात जुनी बँक म्हणून द लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची ओळख आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे गुरुवारी रिझर्व्ह बँकेने बँकेचा परवाना रद्द केला आहे. आपण सध्या द लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या मेन शाखेसमोर उभे आहोत. द कसबा येथे ही शाखा आहे. आर्थिक अडचणीमुळं गेल्या अनेक वर्षापासून ही बँक अडचणीत होती. मात्र हळूहळू याबाबत रिझर्व्ह बँकेने वारंवार नोटिसा देऊन बँकेच्या कामात सुधारणा करण्याचे वेळोवेळी मार्गदर्शनही केले होते. मात्र 6 महिन्यापूर्वी बँकेत आर्थिक अडचणीत भर पडल्यामुळे बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. काल गुरुवारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे. मात्र परवाना रद्द केला असला तरी जे विमाधारक जे ठेवीदार आहेत त्यांचे 5 लाखापर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आरबीआयने तरतूद केलेली आहे. तसेच बँकेचं पुढे जाऊन विलिनीकरण होतं की अजून काय होणार हे पाहण्यासारखे असणार आहे. मात्र तुर्तास तरी द लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचा जो परवाना आहे तो रद्द करण्यात आहे. कॅमेरामॅन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चंद्रपूरमध्ये 20 टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेली आहे. ही पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी कोकणातली रिफायनरी रखडल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. पण पुरी यांच्या या घोषणेनंतर आता कोकणातल्या रिफायनरीचं भवितव्य काय असा प्रश्नही उपस्थित होतोय. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि यावेळेला सीतारमण यांनी जेजुरीमध्ये खंडेरायाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्या गडावरच संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत एक छोटेखानी बैठकही घेत आहेत. त्यानंतर जेजुरीत भाजप पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक असा छोटेखानी मेळावा देखील होणार आहे.
आणि यानंतरची बातमी नाशिकमधली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या ट्रकनं पेट घेतल्याची घटना समोर आली आहे। चालत्या ट्रकचं टायर फुटून अचानक आग लागली आणि क्षणार्धात ट्रकला आगीनं विळखा घातला। या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। ट्रकमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या साहित्यामुळे आग आणखी वेगानं पसरली। सतर्क ट्रक चालकानं ट्रक बाहेर उडी घेतल्यानं जीवितहानी टळली आहे। मात्र या दुर्घटनेमुळे मुंबई नाशिक महामार्गावर अर्धा तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी पुलावरनं काजळी नदीमध्ये कोसळलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्यानं आजही या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहे। जोपर्यंत या टँकरमधला गॅस ची जी गळती आहे ती थांबत नाही किंवा या टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट केला जात नाही तोपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीनं या पुलावरची वाहतूक बंद राहणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली असून गोव्याला जाणारी वाहतूक सध्या पाली मार्गे दाभोळ भांबेडवरून लांजा ते गोवा अशी वळवली गेली आहे। तर मुंबईकडे जाणारी वाहतूक देवधे फाटा इथून हरचेरी काजरघाटी मार्गे मुंबईच्या दिशेनं वळवण्यात आली आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सचिन सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सचिन, या टँकरमधल्या गॅस गळतीमुळे वाहतूक वळवण्यात आलेली होती, विस्कळीत झालेली होती, आता नेमका आणखी किती वेळ लागणार आहे ही वाहतूक सुरळीत व्हायला? नक्कीच ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि आता जरी पाहिलं तरी आजचा दिवस हा पूर्णपणे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण ही जी वायू गळती आहे ती वायू जो आहे तो दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट केल्याशिवाय इथून वाहतूक करणं शक्य नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। तसंच या ठिकाणी जे गॅस तज्ज्ञ आहे त्यांची 10 जणांची टीम इथे दाखल झालेली आहे। त्यांनी तिथे पाहणी केल्यानंतर असं समजतंय की जो गॅस शिफ्टिंगचे जे वॉल आहेत ते पाण्याच्या आतमध्ये गेलेले असल्यामुळे मोठी क्रेन आणून ती टाकी वरती उचलून नंतर तो गॅस शिफ्ट केला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर सगळी निरीक्षण केल्यानंतर हा गॅस किती प्रमाणात हवेमध्ये पसरलेला आहे आणि याचा काय धोका आहे का हे सगळं पाहणी केल्यानंतर तिथून वाहतूक ही सुरळीत होणार आहे। सध्या तरी अशी परिस्थिती पाहायला मिळते की पालीमध्ये गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि जी अवजड वाहनं आहेत ती कुठेही पुढे सोडली जात नाही कारण जी वाहतूक वळवण्यात आलेली आहे तो पूर्णपणे एकेरी मार्ग आहे, गावचा मार्ग आहे। त्यामुळे छोटी वाहतूक जी आहे तेवढीच फक्त त्या मार्गावरून जा ये करते, अन्यथा मोठी जी वाहन आहे ती पूर्णपणे थांबवून ठेवण्यात आलेली आहेत। त्यामुळे ही जी वाहतूक आहे खरोखरच विस्कळीत झालेली आहे। बरं सचिन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। युवा सेनेचं जन आक्रोश आंदोलन उद्या पुणे जिल्ह्यातल्या तळेगावात आहे आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं युवा सेना आक्रमक झाल्याचं दिसतंय। मराठी तरुणांसाठी आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत। उद्या युवा सेनेचा हा जन आक्रोश मोर्चा संध्याकाळी 4 वाजता तळेगावमध्ये होणार असल्याची माहिती मिळतेय। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली आहे। पालघर आणि परिसरातल्या अल्पवयीन मुलामुलींची काही रुपयांसाठी विक्री करण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता। त्यांना मेंढपाळ किंवा वीटभट्टीच्या कामावर ठेवलं जात असल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या आणि याबद्दलची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेली होती। यावरनं राज ठाकरेंनी वेठ बिगारी या क्रूर प्रथेवर भाष्य करत राज्य सरकारनं याबाबत कठोर पावलं उचलून
वेठ बिगारांचा शोध घ्यावा, त्यांची सुटका करावी आणि त्यांचं पुनर्वसन करावं. या सगळ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं कमालीच्या सहानुभूतीनं लक्ष द्यायला हवं असं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करायला भाग पाडलं जात आहे अशा आशयाच्या बातम्या वाचल्या आणि या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशांसाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी हे भीषण आहे. आज कायद्यानं वेठबिगारीचं उच्चाटन झालेलं असलं तरीही ही प्रथा अस्तित्वात आहे आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. वेठबिगारी प्रकरणावरून राज ठाकरे यांनी आता एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये राज्य सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर इथं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडनं गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चारोटी टोल नाका इथं टोल वसुलीला उशीर होत असल्यानं ही वाहतूक कोंडी झाल्याचं समोर येत आहे. जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा फटका बसतोय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या. राहुल, मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. ही वाहतूक कोंडी सुटण्याची काही स्थिती दिसतीये का? काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच आपण बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील टोल नाक्यावर टोल वसुलीस विलंब होत असल्याने मोठी ट्रॅफिक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर सध्या लागलेल्या आहेत. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर मुंबई किंवा ठाणे या महानगरातून अवजड वाहतूक जी आहे ती गुजरातकडे होते. मात्र प्रत्यक्षात जो टोल वसुली आहे त्या कंपनीचा ढिसाळ कारभार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी टोल वसुलीस विलंब होतोय आणि रोज येथील प्रवासी असतील, वाहन चालक असतील यांना मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय. अजिंक्य. बरं राहुल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. मुंब्रा इथं सैन्य भरतीसाठी गेलेल्या धुळे जिल्ह्यातल्या तरुणाचा रेल्वे स्थानकावर झालेल्या मृत्यूचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या या तरुणाला अचानक उलटी आल्यानं रेल्वे प्लॅटफॉर्मच्या कडेला तो गेला. मात्र भरधाव रेल्वेनं धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. राजगुरुनगरमध्ये ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्यानं एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. आईसोबत दुचाकीवरनं जाताना दुचाकीला धक्का लागल्यानं चिमुरडी खाली पडली. त्याच वेळेला ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्यानं तिचा मृत्यू झाला असून या सगळ्या घटनेचा जो थरार आहे तो कॅमेऱ्यात कैद झालाय. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. केला.